माझा सरकारला विनंती आहे, इथं आमदार करण्यात आहे, आपण पटवून देणं गरजेचं आहे की शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव तर झालाच, हा राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करणं गरजेचं आहे। एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे। कोण पाहिजे ते पिक्चर मध्ये असेल, भाषणात असेल, नाटकात असेल, शिवाजी महाराजांचा कसाही आपल्या सोयीनुसार उल्लेख करतो। शिवाजी महाराज वाचायचं म्हटलं तर आपलं आयुष्य आपल्याला पुरणार नाही। शिवाजी महाराज समजायचं असलं तर आपल्याला आयुष्य आपल्याला पुरणार नाही। आणि सीबीएसई सारख्या ठिकाणी किंवा आयसीएसई सुद्धा 2 पानं असतात। मी त्याही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं तुम्ही इथं यायला पाहिजे कार्यक्रमाला। मी राजकीय काय बोलणार नाही, राजकीय बोलायची माझी इच्छा नाही, हे राजकारणाचं विचारपीठ सुद्धा नाही। मी देवेंद्र फडणवीस सांगितलं तुम्ही इथं यायला पाहिजे, मोकळ्या हाताने यायचं नाहीये। आम्हाला शिवभक्तांचा पहिला म्हणजे दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन करायचं असेल तर तिथं पायथ्यानं येऊ नका। आणि सगळ्या ठिकाणी आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो, आपले देवता म्हणतो, शिवाजी महाराजांच्या आस्था असेल तर शिवाजी महाराजांचं पूर्णपणे सरसकट हे शिक्षणाच्या ह्याच्यात घालणं हे बंधनकारक असायला पाहिजे काही नाही। जिजाऊ मासाहेब विश्ववंदनीय शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यवीर, स्वराज्य रक्षक, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी मराठ्यांचं साम्राज्य संभाजी महाराजांच्या नंतर जे स्वराज्याचे 3रे छत्रपती झाले, ज्यांनी तामिळनाडू मधून जिंजी किल्ल्यातून 9 वर्ष ज्यांनी मराठ्यांचं साम्राज्य ज्यांनी टिकवलं ते छत्रपती राजाराम महाराज। ज्या औरंगजेबला वाटलं तर मराठा साम्राज्य संपलं, ते 3 छत्रपती वारल्यामुळं त्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांच्या सुवेदना पत्नी ज्यांनी 7 वर्ष 1700 ते 1707 त्या औरंगजेबला गाडल्याशिवाय ते गप्प बसल्या नाहीत, त्या रणरागिणी छत्रपती ताराबाई राणी साहेब राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित सर्व आमदारगण, इथं उपस्थित सर्व वरिष्ठ प्रशासकीय सर्व मंडळी, सन्माननीय विचारमंच आणि प्रामुख्याने 350 वर्षांनंतर सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा त्याच दिमागात साजरा करण्यासाठी आलेले सर्व शिवभक्त, आणि म्हणून मी बंधू भगिनीनं म्हणणार नाही, सर्व शिवभक्त आहोत। आज सर्व शिवभक्त पूर्ण महाराष्ट्रातून किंबहुना देशातनं शिवाजी महाराजांना, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आलेले आहेत। मी आपला आभार व्यक्त करणार नाही आहोत, कारण का हा सोहळा हा तुमचा आहे। तुम्ही सर्व तुमच्या माध्यमातून हा लोकोत्सव झालेला आहे। मला आठवत आहे 2007 ला जेव्हा शिवराज्याभिषेक सोहळा मी 6 जूनला सुरुवात केला, त्यावेळी हजारो नुसते शिवभक्त होते। आज 5-6 लाख शिवभक्त शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आपण एकत्र येतो। 350 वर्षांनंतर सुद्धा शिवाजी महाराजांच्या नावात असणार ही ताकद आहे। हे स्वराज्य कोणासाठी स्थापन केलं शिवाजी महाराजांनी?
हे स्वराज्य आपल्या रयतला एकत्र घेऊन त्यांना विश्वास दाखवला की हे परकीय राजवटीतले सगळे बादशाही, सगळ्या शाया यांचा अधिकार नाही आहे इथं राहण्याचा. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी या शाळेला तर बाहेर काढून, बाहेर फेकून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. आणि हा राज्याभिषेक करून 16 हा दिवस हा अनन्य साधारण दिवस म्हटला जाईल. क्रांतिकारी दिवस आहे हा. शहाजी राजांची संकल्पना महाजिजाऊनी शिवाजी महाराजांना घडवलं की बाबा शिवबा ही तुमची जबाबदारी आहे. त्यावेळीच दहशत ही संपून टाकायची जबाबदारी तुमची आहे. पंधरा जून 1947 ला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आपण करायलाच पाहिजे. आपला तो उत्सवाचा दिवस आहे. पण हे सुद्धा विसरून चालणार नाही की 350 वर्षाच्या अगोदर जर पहिल्यांदा कोणी आवाज उठवला असेल, कोणी स्वराज्यातल्या सगळ्या मावळ्यांना, सगळ्यांना रयतला एकत्र आणलं असेल, 18 पगड जात 12 बुलेटिनांना एकत्र आणलं असेल, ते छत्रपती शिवाजी महाराज होते. या बादशाहांना बाहेर फेकून टाकलं. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की राज्याभिषेक सोहळा हा असाधारण दिवस आहे. आणि राज्याभिषेक सोहळा हा खऱ्या अर्थाने हा पहिला स्वातंत्र्य दिन असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं नाही. माझं सरकारला विनंती आहे, इथं आमदार गणित आहे, ज्या ज्या ठिकाणी सगळे पुढारी लोक असाल, आपण पटवून देणं गरजेचं आहे की शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव झालाच, पण पहिला स्वातंत्र्य दिन असल्यामुळं हा राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करणं गरजेचं आहे. साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य ह्याच्या पद्धतीने जगतो का? आज हे आपल्यावर अन्याय आहे. महिलांचं संरक्षण, जातीवाद, धर्मांध, असे अनेक वस्तू आज याचे शिवाजी महाराजांच्या वेळी नव्हते. मग ह्या स्वातंत्र्यात आपण सुखी राहायचं? आणि म्हणून शिवाजी महाराजांचा विचार हा आत्मचिंतन हे करणं गरजेचं आहे. आणि आत्मचिंतन जर करायचं असेल, आज मला सरकारला प्रामुख्याने मुद्दा सांगायचं आहे, आणि ते म्हणजे शिवाजी महाराजांचा विचार हा लहान मुलांच्या पासून रुजवायचा असेल तर शिक्षणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आज तुम्ही शिक्षणातले पुस्तकं सुद्धा काढले तर आपण काय वाचतो? तो युरोपियन हिस्ट्री, तो नेपोलियन बोनापार्ट, स्टॅलिन, मुघलशाही. आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल तुम्ही का लिहित नाही? मग SCC असेल, CBSE असेल, IGCSE बोर्ड असेल, कॉलेज असतील, पोस्ट ग्रॅज्युएशन असतील, शिवाजी महाराजांच्या बद्दल किती शिकवलं जातं? शिवाजी महाराज, एक चूक दाखवून द्या शिवाजी महाराजांच्या त्यांच्या आयुष्यातली एक चूक. शिवाजी महाराज वाचायचं म्हटलं तर आपलं आयुष्य आपल्याला पुरणार नाही.
शिवाजी महाराज समजायचं असलं तर आपल्याला आयुष्य आपल्याला पुरणार नाही. आणि सीबीएसई सारख्या ठिकाणी सुद्धा किंवा त्या आयजीसीएसई सुद्धा 2 पानं नसतात. आणि सगळ्या ठिकाणी आपण शिवाजी महाराजांचा जय जयकार करतो, नाव घेतो, आपले देवता म्हणतो. नुसतं म्हणून चालणार नाहीये. तुम्हाला शिवाजी महाराजांच्याबद्दल आस्था असेल तर पहिल्यांदा सुरुवात ते दहशतवादी निर्माण होतात, जे अन्याय होतो महिलांना संरक्षण सुद्धा असेल, युद्ध कला असेल शिवाजी महाराजांची, गुरिल्ला वॉरफेअर असेल, या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा रुजवायचं असतील तर शिवाजी महाराजांचं पूर्णपणे सरसकट हे शिक्षणाच्या ह्याच्यात घालणं हे बंधनकारक असायला पाहिजे काही नाही. हो, कोण पाहिजे ते एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे. कोण पाहिजे ते पिक्चर मध्ये असेल, भाषणात असेल, नाटकात असेल, शिवाजी महाराजांचा कसाही आपल्या सोयीनुसार उल्लेख करतो. ह्याला शिस्त नको काय? मग कोणीतरी बोलत एक पार्टी दुसरी शिवाय देते, दुसरी पार्टी सपोर्ट करते. हे किती दिवस चालणार? एकदा सरकारने एकदा ठरवावं, एक समिती स्थापन करावी, एक शिवाजी महाराजांचा स्मारक ग्रंथ तयार करावा आणि तो स्मारक ग्रंथ सगळ्यांना लागू राहील, मग सगळ्यांना बंधनकारक राहील. असं काहीतरी करा. दुर्गराज रायगड, शिवाजी महाराजांनी राजधानी ज्यावेळी केली तिथं छत्रपती झाले, राज्याभिषेक सोहळा झाला. दुर्गराज रायगड किल्ल्याने सुद्धा दुःख पाहिलेलं आहे. शिवाजी महाराज इथं वारले, इतकं ह्या महत्व या दुर्गराज रायगड किल्ल्याला. 2007 ला जेव्हा मी शिवराज्याभिषेक 6 जूनला मी सगळ्या शिवभक्तांनी सुरुवात केला आणि त्यावेळी मला वाटलं, शिवभक्तांना मला मुद्दाम सांगायचं, आपल्या मनातलं मला बोलायचंय. मला वाटलं की आपण राज्याभिषेक सोहळा साजरा करतो, पण हे एवढंच करायचं का आपण? मी त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं, तुम्ही इथं यायला पाहिजे कार्यक्रमाला. मी राजकीय काय बोलणार नाही, राजकीय बोलायची माझी इच्छा नाही, हे राजकारणाचं विचारपीठ सुद्धा नाहीये. मी देवेंद्र फडणवीस सांगितलं, तुम्ही इथं यायला पाहिजे, मोकळ्या हाताने यायचं नाहीये. आम्हाला शिवभक्तांचा पहिला म्हणजे दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन करायचं असेल तरच इथं पायथ्यानं येऊ नका. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.